गवत काढायचं रानातलं आंब्याच्या बुडातलं. हे जास्त वाढलं तर काय होतं? काय हे गवत जास्त झाल्यावर काळी पडती ही पडती म्हणून काढते ती. स्वच्छ ठेवायला लागतं आंब्याची बाग. असं असतं, आंब्याची बाग स्वच्छ ठेवायची. आता आंब्याची बाग करायची म्हणजे हे पण शिकलं पाहिजे नाही का? आज मला अनफॉर्च्युनेटली मुंबईला परत जायचं आहे काही कामानिमित्त, पण त्या अगोदर मी एक वॉटर ड्रेनिंग सॉइल सिलेक्ट केली आहे. जवळजवळ इकडून 3 किलोमीटर आहे ते. तर सध्या तिथे JCB आणि डंपर सगळं माती भरून घेत आहे. माझी आई तिकडे थांबली आहे आणि आता आपण ते आल्यानंतर आपण इकडे डंप करून घेणार आहोत. एक मोठा लंप करणार आणि आपण लास्ट ब्लॉगमध्ये जी आखणी केली होती, लेआउट प्लॅनिंग केली होती त्याच्यामधले जे सर्कल आहेत तिकडे 2 बाय 2 फीटचे आपण छोटे ढीग करून घेणार आहोत आणि त्याच्यातच आपण झाड लावणार. तर आम्ही पहिल्या पावसाचा वेट करतोय म्हणजे जमिनीतली हीट पूर्ण निघून जाईल आणि त्यानंतर आपण ते झाडे लावू शकतो म्हणजे ते व्यवस्थित जगतील. पण गावी परत यायच्या अगोदर ती माती जिकडे ढीग करून ठेवली ती राहिली पाहिजे. तो सो फिंगर्स क्रॉस्ड आपण त्याच्यावर पेपर टाकून जाणार आहोत. पण मोठा पाऊस जर आला तर आपल्याला डिफिकल्टी होऊ शकते. सो लेट्स सी. आता जमिनीमध्ये 50 ब्रास म्हणजे 50 खेप माती टाकून घेतली आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिथे थेट मागे जे तुम्हाला ट्रॅक्टर दिसतोय ना त्याचा गिअरबॉक्स ही गेला आहे आणि वरतून पिन ही गेली. तर गिअर टाकता येत नाहीये त्यामुळे माती आतमधली पडत नाहीये. तर ती आता उद्या सकाळीच डंप होणार.